पिंढऱ्या आखडतात का? पायात गोळे येतात का? तर 3 बिया आहेत रामबाण उपाय. आज मी तुमच्याशी शरीरातील वेदना, थकवा आणि कमजोरी बद्दल बोलणार आहे. पाय दुखणं, पिंढऱ्या आखडणं, पोटऱ्यांना गोळे येणं, चक्कर येणं, हातापायात शक्ती न राहणं, ही सगळी लक्षणं एकच सांगतात, शरीरात लोह, कॅल्शियम आणि शक्तीची कमतरता आहे. ही कमतरता जर वेळीच भरून काढली नाही तर पुढे चालण्यात, उभे राहण्यात आणि रोजच्या कामातही अडचणी येतात. पण निसर्गात असे काही पदार्थ आहेत जे अगदी औषधासारखे काम करतात. आज मी तुम्हाला अशाच 3 जादुई बियांबद्दल सांगणार आहे. अळशी, हळीम आणि काळे तीळ. या बिया इतक्या शक्तिशाली आहेत की ज्यांना चालता येत नाही तेही पुन्हा बळकट होऊ शकतात. पाय कमकुवत का होतात? वय वाढणं, पोषणाचा अभाव, झोपेची कमतरता किंवा सतत बसून राहण्याची सवय, हे सगळं हाडे, स्नायू आणि सांधे कमजोर करतात. कॅल्शियम, आयर्न, मॅग्नेशियम आणि प्रथिनं कमी झाली की पायांना अशक्तपणा जाणवतो, मुंग्या येतात, गुडघ्यात वेदना सुरू होतात, मग चालणं कठीण वाटतं आणि आयुष्याची गतीच थांबते. पण काळजी करू नका, निसर्गात अशा काही गोष्टी आहेत ज्या औषधांपेक्षा जास्त ताकद देतात. त्या म्हणजे या 3 अद्भुत बिया. 1. अळशीच्या बिया. फ्लॅक्स सीड्स किंवा जवस. नैसर्गिक सांधेदुखी उपचार. अळशीच्या छोट्याशा बियामध्ये अपार शक्ती दडलेली आहे. यात ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स, कॅल्शियम, मॅग्नेशियम, प्रोटीन, फायबर आणि लिग्नन्स असतात. या घटकांमुळे अळशीला नैसर्गिक सांध्याचं तेल म्हणतात. ती हाडांच्या सांध्यांमधील जळजळ आणि घर्षण कमी करते. पिंढऱ्यांमध्ये, पोटऱ्यांमध्ये किंवा गुडघ्यांमध्ये वेदना असतील तर अळशी उपयोगी ठरते. दररोज सकाळी कोमट पाण्यात 1 चमचा भाजलेली अळशी पावडर घ्यावी. अळशीतील ओमेगा 3 रक्तातील जळजळ कमी करतो, हाडे लवचिक ठेवतो. यातील प्रोटीन स्नायू दुरुस्त करतं आणि थकवा कमी करतो. अळशी बिया हृदय आणि रक्तवाहिन्यांसाठी फायदेशीर आहेत. त्या रक्तातील चरबी कमी करून रक्तप्रवाह सुरळीत करतात. हाडांमधील सूक्ष्म फ्रॅक्चर, हेअरलाईन क्रॅक्स बरे होण्यास मदत करतात. अळशीतील लिग्नन्स महिलांमध्ये हार्मोन संतुलन ठेवतात, ज्यामुळे हाडे मजबूत राहतात. ही बिया सांधेदुखी, आर्थरायटिस आणि स्नायू दुखण्यात नैसर्गिक उपाय आहेत. अळशी खाल्ल्यानं त्वचेतील ओलावा वाढतो आणि हाडांमध्ये कॅल्शियम टिकतो. दररोजच्या आहारात 1 ते 2 चमचे अळशी घालणे ही एक सवय बनवा. ती पचनक्रियेलाही सुधारते आणि शरीरातील विषारी द्रव्य बाहेर टाकते. थंड वातावरणात शरीराला आतून ऊब देते. जर तुम्ही व्यायाम करता किंवा दिवसभर चालता, बोलता राहता तर अळशी तुमचं नैसर्गिक जॉईंट लुब्रिकंट ठरते. ती सांध्यामधील स्टिफनेस कमी करते आणि लवचिकता वाढवते. अळशीतील मॅग्नेशियम रक्तदाब नियंत्रणात ठेवतो, तर झिंक आणि कॅल्शियम हाडांची घनता वाढवतात. रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधात अळशी पावडर टाकल्यास स्नायू विश्रांती घेतात. ही बिया वृद्ध व्यक्तींसाठी हाडांना नवसंजीवनी देतात. अळशी हे खरं तर छोटं बियाचं रूप असलं तरी औषध आहे, जे नियमित घेतल्यास शरीराची तेल यंत्रणा आणि रक्तप्रवाह दोन्ही सुधारतात. म्हणून म्हणतात, अळशी बिया रोज घ्या, सांध्यांचा त्रास दूर ठेवा. 2. हळीम बिया. हळीम, ऑलिव्ह सीड्स. रक्त आणि हाडांसाठी अमृत. हळीम बिया म्हणजे स्त्रियांना आणि थकलेल्या शरीराला दिलेला निसर्गाचा वरदान. या छोट्या बियांमध्ये लोह, कॅल्शियम, फॉलिक ऍसिड, व्हिटॅमिन सी आणि प्रोटीन असतं. या बिया हिमोग्लोबिन वाढवतात आणि रक्ताची कमतरता भरून काढतात.
ज्यांना चक्कर येते, थकवा येतो, चेहऱ्यावर पिवळेपणा आहे, त्यांनी हळीम बिया सुरू कराव्यात. हळीम रक्तात नवीन पेशी निर्माण करते आणि ऑक्सिजन वितरण सुधारते. रक्तामधील लोह वाढल्यानं शरीराला ताजेतवानेपणा येतो. या बियांमधील कॅल्शियम हाडांची मजबूती वाढवतो, विशेषतः महिलांमध्ये. दररोज सकाळी दुधात भिजवून 1 चमचा हळीम घेतल्यास कमजोरी, थकवा आणि स्नायूंचा कडकपणा नाहीसा होतो. हळीम बिया प्रसूतीनंतरच्या काळात विशेष लाभदायक असतात. त्या गर्भाशयाला ताकद देतात आणि हाडे पुन्हा मजबूत करतात. या बियातील प्रथिनं शरीरातील ऊती दुरुस्त करतात. फॉलिक ऍसिड मुळे रक्तातील पेशी वाढतात आणि रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते. या बिया पोटासाठी सुद्धा चांगल्या आहेत. बद्धकोष्ठता कमी करतात. हळीमचे नियमित सेवन शरीराला आतून उबदार ठेवते. थंडीच्या दिवसात वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी या बिया उपयुक्त आहेत. रक्ताची गुणवत्ता सुधारल्यानं थकवा कमी होतो. हळीम बियांमधील व्हिटॅमिन सी लोह शोषण वाढवतं, म्हणजे लोह शरीरात जास्त प्रमाणात कार्यरत राहतं. ही बिया नैसर्गिक ऊर्जा देते, जणू पेशींना ऑक्सिजनचा बूस्टर मिळतो. दररोजच्या आहारात 1 चमचा हळीम घेतल्यास शरीराला जाणवणारी फरक येतो. ती पायातील वेदना, चक्कर आणि कमजोरी हळूहळू नाहीशी करते. हळीम शरीरातील कॅल्शियम साठवते आणि फ्रॅक्चर बरे होण्यास मदत करते. वृद्ध लोकांमध्ये हाडे ठिसूळ होण्याचा धोका कमी करते. ही बिया केवळ लोहाचं पूरक नाही, तर संपूर्ण हाडांसाठी अमृत आहे. हळीम बिया म्हणजे शरीराचं नैसर्गिक आयर्न आणि कॅल्शियम बँक. त्या नियमित घेतल्यास तुम्हाला परत चालण्यातली ताकद जाणवेल. 3 काळे तीळ, ब्लॅक सिसेम सीड्स, हाडांसाठी सर्वश्रेष्ठ कॅल्शियम स्रोत. काळे तीळ हे भारतीय घराघरातले पण दुर्लक्षित सोनं आहे. या बियांमध्ये कॅल्शियम, झिंक, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि लोह असतं. हे सर्व खनिजे एकत्र येऊन हाडांना, स्नायूंना मजबूती देतात. दररोज सकाळी गुळाबरोबर 1 चमचा काळे तीळ खाल्ल्यास जबरदस्त फरक दिसतो. काळ्या तिळातील कॅल्शियम दुधापेक्षा जास्त प्रभावी असतो. ते हाडांच्या पेशी नव्याने तयार करतात आणि तुटलेली हाडं भरून काढतात. ही बिया स्नायूंमधील गोळे आणि पायातील दुखणे कमी करतात. रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधात भाजलेले तीळ घेतल्यास झोप छान लागते. काळ्या तिळातील सेसामिन आणि सेसामोलिन नावाची अँटीऑक्सिडंट्स सांध्यातील सूज कमी करतात. हे घटक आर्थरायटिस आणि सांधेदुखीमध्ये आराम देतात. काळे तीळ शरीराला आतून उबदार ठेवतात, त्यामुळे थंडीमध्ये वेदना कमी होतात. या बिया वृद्ध व्यक्तींसाठी नैसर्गिक हाडांचा आधार आहेत. काळ्या तिळातील झिंक हाडांची घनता वाढवतो, तर फॉस्फरस नवीन हाडे पेशी निर्माण करतो. या बियातील लोह रक्तात ऊर्जा भरतो आणि थकवा कमी करतो. दररोजच्या आहारात काळे तीळ घालणं ही शक्ती टिकवण्याची सवय बनवा. ते केस, त्वचा आणि हाडांसाठी एकाच वेळी उपयोगी आहेत. काळे तीळ पचन सुधारतात आणि स्नायूंमधील ऑक्सिजन वाढवतात. त्यामुळे पिंढऱ्या आखडणं, हातापायात कंप येणं कमी होतं. या बियांमुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि शरीरात ऊर्जा वाहते. काळे तीळ म्हणजे एक छोटं कॅल्शियम पॉवर हाऊस. हे नियमित घेतल्यास वय वाढलं तरी हाडे मजबूत राहतात. थकवा, अशक्तपणा, सांधेदुखी या सर्वांना काळे तीळ उत्तर आहेत. दररोज सकाळी रिकाम्या पोटी हे घेतल्यास दिवसभर ऊर्जा टिकते. तिळातील नैसर्गिक तेल हाडांच्या लुब्रिकेशनसाठी चमत्कारिक आहे. ही बिया केवळ अन्न नाहीत, त्या शरीराचं, हाडांचं कवच आहेत.
मित्रांनो, अळशी, हळीम आणि काळे तीळ या 3 बिया तुमचं शरीर पुन्हा नव्यानं उभं करतात. या छोट्या बियांकडे दुर्लक्ष करू नका, कारण त्या म्हणजे निसर्गाने दिलेली औषधं, जी आपल्याला पुन्हा चालण्याची ताकद देतात. शरीर थकलेलं असेल, मन थकलं असेल तर निसर्गाचं हे अमृत नक्की घ्या. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.